राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून नित्याभान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्तकाम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चला विचार सागर तरंग 6 परिच्छेद 33 न्याय मत खंडन विचार सागर तरंग 6 परिच्छेद 33 आणि परिच्छेदाचं नाव आहे न्यायमताचं खंडन. जसं संख्या मतांचं खंडन केलं तसंच न्यायमताचंही खंडन करतात. कोण? वेदांती. म्हणजे त्यांच्या मताचा असंभव सांगतात. मग या अगोदर
सांख्य मताचं मंडन काय केलं होतं त्यांनी, त्यांचा सिद्धांत काय आहे, शेवटी मोठ्या अक्षरामध्ये एकदम खालच्या त्यांच्या ओळी आहेत, ते त्यांचं सिद्धांताचं त्या ओळी लिहिलेल्या आहेत. प्रति शरीराच्या ठिकाणी, प्रति म्हणजे प्रत्येक शरीराच्या ठिकाणी आत्मा विभू असून म्हणजे व्यापक असून ते सर्व आत्मे ब्रह्मरूप असून, विभू म्हणजे ब्रह्म, आत्मा ब्रह्मरूप असून ते सर्व आत्मे व्यापक आहेत. ते आत्मे कसे आहेत, व्यापक आहेत. आणि आता हे अर्धमत बरोबर आहे त्यांचं, म्हणजे सर्व शरीराच्या ठिकाणी आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ते सर्व आत्मे कसे आहेत, व्यापकही आहेत. जरी शरीरानं भिन्न भिन्न शरीर दिसत असतील तरी त्यांच्या ठिकाणचा आत्मा व्यापकच आहे. इथपर्यंत मत त्यांचं योग्य आहे. आणि चुकायले म्हणजे जे त्यांचा मताचा उत्तरार्ध आहे, पूर्वार्ध योग्य आहे पण उत्तरार्ध कसा चुकायला पहा. आणि त्यांचा सर्व पदार्थाशी संयोग आहे. त्यांचा सर्व पदार्थाशी संयोग आहे. त्यांचा म्हणजे कोणाचा, त्या आत्म्यांचा. मग याचाच अर्थ काय व्हायला, सर्व शरीराच्या ठिकाणी आत्मा भिन्न असून, आत्मा भिन्न असून म्हणजे वेगवेगळा. प्रत्येक शरीराच्या ठिकाणी आत्मा भिन्न आहे म्हणजे वेगळा आहे. आणि मग प्रत्येक शरीराच्या ठिकाणी आत्मा वेगळा आहे म्हणल्यावर जितके शरीरे तितके आत्मा झाले का नाही. मग तसं मानून ते सर्व आत्मे व्यापक आहेत. ते सर्व आत्मे आता आत्मा प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बी मानायचा आणि व्यापक ही. मग आता एकाचा आत्मा दुसऱ्याच्या शरीरामध्ये नाही का शिरायचा, म्हणजे त्याच्या आत्म्यात त्याचं शरीर, याच्या आत्म्यात त्याचं शरीर. मग कोण्या आत्म्याचं कोणतं शरीर, कोणत्या शरीराचा कोणता आत्मा, त्यांचं कसं मंडन आहे. तर प्रत्येक शरीराच्या ठिकाणी आत्मा भिन्न आहे, वेगळा आहे. ते विभू म्हणू लागलो, ते भिन्न शब्द इथं. आत्मा भिन्न असून म्हणजे वेगळा, प्रत्येक शरीराच्या ठिकाणी वेगवेगळा. आणि ते सर्व आत्मे व्यापक आहेत. आणि ते भिन्न आत्मे जे आहेत प्रत्येक शरीराच्या ठिकाणी असणारे ते कसे व्यापक आहेत. मग दोन शरीर एका जागेवर जर समजा आले, बोलू लागले, तर मग दोघांचे आत्मे मिसळणार नाहीत का एकूण एकात. आता कुठे जरी राहिले तरी एका आत्मा व्यापक मानल्यावर ते कुठे बी असू द्या ना, दुसऱ्या देशात असला तरीही त्याचा आत्मा याच्यात आणि याचा आत्मा. पण आत्मा व्यापक मानून नाना मानणे हे सर्वथा गैर आहे असं वेदांती मानतात. की न्यायशास्त्रामध्ये आत्मा नाना मानून
व्यापक मानतात हे त्यांचं म्हणणं योग्य नाही. आणि सर्व आत्म्यांचा सर्व पदार्थाशी संयोग आहे, होतो, असंही मानतात ना. सगळ्याच आत्म्याचा जितके म्हणून शरीर आहे तितक्या आत्म्याचा सगळ्या पदार्थाशी संयोग म्हणजे संबंध, पदार्थाशी प्रत्येक संबंध मानतात, असा त्यांचा मताचा अभिप्राय आहे. मग यांच्या मताचा अभिप्राय वेदांत्यांनी ऐकिला आणि वेदांती मग त्यांना उत्तर देतात की तुमचं म्हणणं कुठे चुकायले, तुमचं मत योग्य आहे का अयोग्य आहे. मग योग्य कुठं आहे आणि अयोग्य कुठं आहे तेही सांगतात. न्यायमताच्या एकंदर प्रक्रियावरून, आता ही जी सांगितलेली ती काय आहे, ज्ञानाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियाच्या सरणीवरून आत्मे नाना व सर्व व्यापक आहेत. ह्या त्यांच्या बोलण्यावरून असं समजायलंय, असं कळायलंय वेदांत्यांना की आत्मे नाना सांगायलेत म्हणजे आत्मे नाना अनेक सांगायलेत आणि व्यापक सांगायलेत, असा त्यांचा सिद्धांत एकंदरीत असाच झाला की नाना आत्मे मानून व्यापक, व्यापक नाना आत्मा, व्यापक नाना आत्मा. म्हणून नाना व्यापक आत्मे, नाना व्यापक आत्मे एकंदरीत त्यांचा असा हा सिद्धांत झाला. आता असा सिद्धांत सांगणं म्हणजे पंडितांना हास्यास्पद आहे. कोणाला? पंडित कोण? ज्याची बुद्धी पंडा झालेली आहे. पंडा म्हणजे ती बुद्धी प्रगल्भ विषयाला जाणकारी झालेली आहे, तिचं नाव पंडा. मग ती बुद्धी ज्याची आहे तो पंडित, तशी बुद्धी ज्याची आहे तो पंडा नाम पंडित. पंडा ज्याची बुद्धी झालेली आहे तो पंडित, त्याला पंडित म्हणतात. आणि पंडा बुद्धी ज्याची झाली तोच पांडुरंगाला जाणतो, पांडुरंग जाणतो. पांडू, पंडा, पंडी, पंडित हे शब्द कसे येतं आहे का नाही, म्हणजे एका जातीतले आहेत. तशी बुद्धी पंड झाली की त्या बुद्धीमध्ये पांडुरंग आहे का नाही, ज्याचा रंग पांढर आहे, पांढरा बी नाही, पांढूर रंग. कसा? पांढूर रंग, पांढरा बी नाही आणि दुसरा बी नाही, पांढरट, त्याला म्हणायचं पांढूर रंग. या असा ह्या शब्दाचा विग्रह एक गौतम शास्त्री म्हणून होते, त्यांनी सांगितला होता. आणि मग पांडुरंग त्याला का नाव पडलंय तर त्याचा रंग पांढुरा आहे. मग पांढरा का तर पांढरा नाही. आणि
दुसरा बी नाही, म्हणजे हे बी नाही आणि ते बी नाही, मग तिसरंच अनिर्वचनीय ते पांडुरंग. म्हणजे कसं आहे म्हणून सांगायलेत कारण, हा पण सांगायले तर पांडुर पांडुर है का नाही. मग करडा का, हा हा यालाच म्हणायचं हे जे नाम आहे का हे अनिर्वचनीय आहे. मग ज्याची बुद्धी पंडा झाली, मग ती बुद्धी कशाला जाणीती म्हणून पंडा झाली, ते पांडुरला जाणीती म्हणून ती पंडा झाली आहे. आणि ती पंडा बुद्धी ज्याची आहे तो पंडित आहे. पंडित कोण तर तो. मग असे जे पंडित आहेत अशा बुद्धीचे, तर तशा बुद्धीचे पंडित न्यायमताच्या सिद्धांताला, न्यायवाद्यांच्या सिद्धांताला हसतील का त्यांचा गौरव करतील. म्हणून त्यांना हास्यास्पद आहे त्यांचं मत. न्यायशास्त्र जे मत सांगतं त्यांचं मत पंडितांना हास्यास्पद आहे असं म्हटलं आहे. न्यायमताचा सिद्धांत तो पंडितांना हास्यास्पद आहे. कसे ते पहा, का हास्यास्पद आहे ते पहा. कशामुळं म्हणाले हास्यास्पद आहे, त्याचं कारण पंडितांना हसू काय येतं त्यांच्या मताचं, तर ते काय म्हणते तर आत्म्यासाठी, आत्म्याच्या सिद्धांतावर काय बोलतात ते, तर आत्मा व्यापक असून नाना आहे. आता हे बोलणं हास्यास्पद आहे, पण कुणाला कळन त्याला, हा आणि नाही कळन त्याला सिद्धांतच ते आहे का नाही. देव एकच आहे आणि हे जीव सगळे नाना अनेक आहेत आहे का नाही. असं बरेच जण मानतात ना. आणि जीव ब्रह्मरूपच आहेत, म्हणजे आत्मरूपच आहेत, देवरूपच आहेत, आणि ते नाना आहेत. म्हणजेच देव एक मानायचा, हा म्हणजे व्यापक मानायचा, म्हणजे एक मानायचा. व्यापक म्हणजे एक मानायचा आणि व्यापक बी मानायचं, नाना बी मानायचं, हा एक मानायचं आणि बकळ बी मानायची. मग असं बोलणं हास्यास्पद आहे का नाही. आत्मे नाना अंगीकार करून, अंगीकार कसा करतात, हा अनेक आत्म्याचा अंगीकार करायचा, म्हणजे अनेक आत्मे आहेत असं मानायचं. आणि व्यापक मानले तर प्रत्येक आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध मानावा लागेल. आता आत्मा नाना मानायचे है का नाही. मग नाना आत्मा जर मानले आणि व्यापक जर मानले तर कोणत्या आत्म्याचे कोणते शरीर, किंवा आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध मानावा लागेल. व्यापक मानला तर, आत्मा व्यापक मानला तर प्रत्येक आत्म्याचा, आता आत्मे तर नाना आहेत ना आणि व्यापक बी आहेत, मग प्रत्येक आत्म्याचा, अनेक आत्मे मानलेत त्याच्यातल्या एका आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध मानावा लागेल है का नाही. सर्व शरीराशी संबंध मानावा लागेल. तसा संबंध मानला म्हणजे कोणत्या आत्म्याचे कोणते शरीर समजायचे,
मग आत्मा व्यापक मानायलेत ना आणि नाना मानायलेत ना. मग नाना मानल्यावर अनेक आत्मे झाले. मग त्याच्यातल्या एका आत्म्याला जर ज्ञान झाले तर दुसऱ्या शरीरवान असणाऱ्या आत्म्याला त्यांनाही. म्हणजेच एका शरीराचा संबंध, कोणत्याही शरीराचा संबंध आत्म्याशी, म्हणजे जितके म्हणून शरीर आहेत तितक्या शरीराचा संबंध आत्म्याशी होणार. कोणाच्या? सगळ्याच्याच. कारण सगळ्याचेच आत्म्य कसे येतं? व्यापक येतं, आहे का नाही? मग सगळेच आत्मे ते एकूण एकामध्ये मानावे लागतील ना. मग संबंध सगळ्याच्या आत्म्याचा मानावा लागल. आणि मग आत्मी एक व्हायला लागले तर म्हणजे व्यापक असल्यामुळं हे एकूण एकात घुसायलेत. मग शरीर सुद्धा आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध मानावा लागेल. मग त्या आत्म्याचा, मग कोणाचा असू द्या ना आत्मा, इतके शरीर जे आहेत तितक्या आत्म्याचं, कोण्या एका आत्म्याचा सगळ्याच्याच शरीराशी संबंध मानावा लागेल. कारण आत्मा व्यापक मानायलेत ना ते. आता ह्याचा एक आत्मा व्यापक आहे, हा, ह्याचा आत्मा व्यापक आहे आणि त्याच्या आत्म्यासारखे अनेक आत्मे येतं. आता त्याच्या आत्म्यासारखे येतं पण दुसरे 5 आत्मे येतं, आहे का नाही? मग आता त्याचा आत्मा व्यापक झाला, मग त्याचा आत्मा सगळ्या खोलीमध्ये आला का नाही व्यापक मानल्यावर? आणि मग तिथं आपण बी इतकी, मग आपला बी आत्मा खोलीभर झाला. मग एकाच खोलीत 6 आत्मे, एकाच खोलीत. आणि मग माझ्या आत्म्याचा संबंध तुमच्या शरीराशी, तुमच्या शरीराचा संबंध ह्याच्या शरीराशी, ह्याच्या शरीराचा संबंध माझ्या आत्म्याशी. हा, म्हणजेच एकाच्या आत्म्याचा संबंध सगळ्याच्या शरीराशी येणारच का नाही? मग तसं जर झालं तर काय होईल बरं? समजा आता हे त्याचं मत आहे, मग परिणाम काय होईल? मग ह्या शरीराला जे दुःख व्हायलंय, संबंध आत्म्याचा तर आहेच ना तुमचा याच्याशी. व्यापक आत्मा असल्यामुळं ह्या शरीराशी संबंध. मग मला जर मुंगी चावली तर तुम्हाला कळायला पाहिजे की ती मुंगी चावायली, तिला काढा काढा तुम्ही मला सांगायला पाहिजे ना. पण तसा तर व्यवहार घडत नाही ना. मग व्यवहारामध्ये अडचणी यायली का नाही? मग त्यांचं मत कसं मानायचं बरोबर? मग आत्मेनाना अंगीकार करून व्यापक मानले तर, नाना मानून व्यापक आत्मा मानला तर प्रत्येक आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध मानावा लागेल, है का नाही? तसा संबंध मानला म्हणजे कोणत्या आत्म्याचे कोणते शरीर? बघा हे तर आणखी हे तू वेगळंच सांगायले. तो जर समजा आत्मे नाना मानून जर व्यापक मानले तर कोण्या आत्म्याचं कोणतं शरीर म्हणून सांगाव? होईन का नाही तसं? आता आपले सगळ्याचे आत्मे या खोलीमध्ये तो, हा, आणि मग ते एकाच जागेवर येत नाही, एकाच देशात येत ना, है का नाही? आणि मग हे शरीर, हा, कोण्या आत्म्याचं हे शरीर हे कसं समजाव? कारण आत्मे एकमेकांमध्ये व्यापक असल्यामुळे एकच व्यापक म्हणले होते कसे झाले, है का नाही? आणि मग ते व्यापक मानल्यावर सगळ्याचे आत्मे व्यापक झाले, मग ते एकरूपच झाले ना. आणि मग ह्या शरीराचा आत्मा कोणता म्हणून मानायचा? नाना मानायचा आहे ना. मग ह्या शरीराचा कोणताही सांगा, सांगता येईल का?
जर समजा आपण विहिरीमध्ये गंगेची एक घागर किंवा एक भोपळा भरून आणला पाणी आणि गंगे याच्यात टाकला विहिरीमध्ये, हा, आणि ते आता ते पाणी त्याच्यात मिसळणारच की. मग कोणतं पाणी त्याच्यातलं त्या गंगेचं आणलेलं भोपळ्यातलं पाणी कोणतं आहे कसं सांगावं? आणि मग तसं ह्या शरीराचा आत्मा कोणता आहे म्हणून कसं सांगायचं? तसा संबंध मानला म्हणजे कोणत्या आत्म्याचे कोणते शरीर हा निश्चय होणार नाही. मग एक एक आत्म्याची सर्व शरीरे मानली पाहिजेत. पुन्हा काय म्हणतील? नाही हो, मग एक एक आत्म्याचे सर्व शरीर मानले पाहिजे. हे जे सर्व शरीर आहे का ते एक आत्म्याचेच माना, घोळ होणार नाही. एकाच आत्म्याचे माना. ओ मानू ना तसं, मग व्यापक मानू नका ना. हा, एका आत्म्याचं एक शरीर मानूत आपण, त्या देहापुरताच आत्मा. पण तुम्ही व्यापक बी म्हणायलात ना. हा, एका एका शरीराचा एक एक आत्मा असं जर मानलं तर ही अडचण चुकण्याकरता न्यायिक असं म्हणतेन. ही जी मिसळ व्हायली ना, म्हणजे त्यांचा सिद्धांत चुकायलाय ना, अडचणी आली ना. कोण्या आत्म्याचं कोणतं शरीर म्हणून सांगाव ही अडचण यायली ना. म्हणून वेदांती म्हणतात की न्यायिक असं म्हणतील की एका एका शरीराचा एक एकच आत्मा असा मानायचा. मग तसं तर मग तिथं आहे, मग तसंच मानूत ना. मग व्यापक काऊन म्हणायलात मग तसं? मग तुम्ही प्रत्येक शरीराचा एक एक मानायचा मानल्यावर आणि पुन्हा व्यापक मानायचा. मग तुम्ही तेवढं नानाच माना, व्यापक मानू नका, मग तरी बरोबर आहे का नाही? पण तुम्ही व्यापक मानून नाना मानायला, मग ही अडचण चुकविण्याकरता न्यायिक असे म्हणतील की काय म्हणतील? ज्या आत्म्याच्या कर्मापासून जे शरीर उत्पन्न झाले, कारण शरीर जे उत्पन्न होते त्या उत्पत्तीला कारण कर्म असतात, है का नाही? म्हणजे पाप पुण्य करून है का नाही? म्हणजे शरीराला जो येतो ते पाप पुण्य करून येतो. आणि पाप पुण्य कशाने होतात? कर्माने होतात, है का नाही? आणि ज्या आत्म्याचे पूर्वजन्मीचे जसे कर्म असतील, म्हणजे मग जसं आदृष्ट असेल तसं, है का नाही? ज्या आत्म्याच्या कर्मापासून म्हणल्या मूळच्या कर्मापासून, पहिल्या कर्मापासून जे शरीर उत्पन्न झाले, जे शरीर आताचं आहे ते उत्पन्न झाले, ते शरीर असे म्हटले पाहिजे ते त्या आत्म्याचं शरीर. म्हणजे शरीर आताचं जे आहे ते पूर्वकर्माचं आहे, आणि पूर्वकर्म जे आत्म्याने केले ते त्याचं शरीर मानायचं. हे हो, मग तसं मानूत ना. हा, तसं मानायला काय हरकत नाही. पण अडचण काय होती? असे म्हटले म्हणजे झाले. न्यायिक म्हणतात काही अडचण येत नाही, हे आम्ही असं सांगतो तसं माना, काही अडचण येत नाही. असं म्हटलं की झालं, सगळं झालं, सगळं जमत आहेच, काही नाही झालं, असंच मानायचं. कसं? जे कर्म होतात मूळचे कर्म आणि निमूळचे कर्म जे आत्म्याचे योगानं झालेले आहेत तेच आत्मा त्या शरीरामध्ये मानायचा. असं मानलं म्हणजे झालं, एकमेकामध्ये मिसळत नाहीत, काय नाही, ते त्या आत्म्याचं शरीर, जे आत्म्यानं कर्म. आता असं म्हणता वेळेस ज्यावेळेस त्यानं ज्या वेळेस कर्म केले
त्यावेळेसही तो आत्मा कसा होता? व्यापकच होता ना. त्यावेळेस का शरीरधारी, म्हणजे शरीरधारीच होता ना त्यावेळेस बी तो. आणि व्यापक ना, म्हणजे व्यापक असून नाच मानलेला होता. मग त्या आत्म्याचं हे शरीर मानायचं. आता आहे ते त्या आत्म्याचं शरीर, म्हणजे घोळ होत नाही असं त्यांचं मन नाही. कोणाचं? न्यायिकाचं. पण त्यांना असंही म्हणता येणार नाही. कोण म्हणतात? वेदांती म्हणतात. का असेही म्हणता येणार नाही? कारण कर्म ज्या शरीरापासून झाले, कर्म ज्या शरीरापासून झाले, तर मग ते कधीचे का असनात, कोण्या का जन्मातले असनात, ज्या शरीरापासून कर्म झालेले आहेत त्या कर्मकर्त्या पूर्व शरीराशी, त्यावेळेसच्या शरीराशी इतर सर्व आत्म्याचा संयोग होताच का नाही? त्या शरीराशी, म्हणजे मागील जन्मातल्या शरीरानं जे कर्म केलेत, मग ते पाप पुण्य असो, पुण्यवान कर्म असो की पापात्मक कर्म असो, आहे का नाही, ते कर्म करता वेळस ते शरीर सगळ्या आत्म्यांशी संबंधितच होतं ना, सगळ्या आत्म्याशी. कारण आत्मे कसे मानायलात तुम्ही? सर्वांचे व्यापक मानायलात. मग त्या काळातल्या शरीराचा संबंध दुसऱ्याच्या आत्म्याशी बी होता की, कारण त्याचा आत्मा व्यापक आहे, त्या शरीराचा बी व्यापक आहे, दुसऱ्याच्या शरीराचा व्यापक आहे. आत्म्याचा संबंध एकरूप आहे, आणि एक आत्म्याचा संबंध एकरूप, सर्व आत्म्याचा संबंध एकरूप आहे ना. आणि मग एकाच शरीरामध्ये असणारा आत्मा तो दुसऱ्याच्या शरीराशी संबंधित आहे का नाही? मग पूर्वजन्मामध्ये केलेलं ज्या शरीरानं पाप पुण्य असे जे केलेले कर्म, ते दुसऱ्या आत्म्याला बी, दुसऱ्याच्या आत्म्याला बी माहीत असणार, कारण त्याच्याशी संबंध आहे त्या शरीराचा, आहे का नाही? मग त्यांचा तर संयोग होताच ना त्यावेळेस. म्हणून ते पूर्वकर्मही सर्व आत्म्याचेच म्हटले पाहिजेत. मग पहिले जे केलेले कर्म आहेत का, ते सगळ्याच आत्म्याचे मानावे लागतील. मग कोणी आत्म्याचे म्हणून सांगाव? कारण तिथं सगळी खिचडी झाल्यासारखी व्हायली ना. मग कोणी आत्म्याचे हे कोणते कर्म आहेत म्हणून कसे सांगाव? अमुकच एका आत्म्याचे असे म्हणता येणार नाही, है का नाही? नाव घेता येणार नाही. हा प्रसंग चुकविण्याकरता, हा प्रसंग चुकविण्याकरता जर तो असे म्हणेल की आता हे बी चुकविण्याकरता, आता अंगावर यायले ना ते, आता हे बी चुकवायचं. प्रत्येक आत्म्याचे मन भिन्न भिन्न आहे की हो? न्यायिक काय म्हणतात? अहो मन वेगवेगळे तर, मग मन वेगवेगळे का आत्मा वेगवेगळा आहे? कोणतं तरी एक म्हणा ना. आधी काय म्हणू लागले? आत्मा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. आता काय म्हणाले तर ते अंगावर आलो की ते म्हणतात ना, ह्या बोटावरचा तो का त्या बोटावर, तो तशातला प्रकार आहे. मन भिन्न आहेत, मग आत्मा भिन्न नाही का? नाही, आत्मा बी भिन्न आहे, मन बी भिन्न. आता एक खोटं बोलल्यावर माणसाला लय बकळ खोटं बोलावं लागत आहे. कारण पहिलं खोटं बोललेलं सपादायचंय म्हणून दुसरं खोटं बोलावं लागतंय, दुसरं सपादायचंय म्हणून तिसरं बोलावं लागतं. तसंच गत आहे आता याची. ते काय म्हणतात? प्रत्येक आत्म्याचे मन हे भिन्न आहे. तेव्हा आत्मा आपल्या मनासह वर्तमान, तो आत्मा त्या मनासगट, म्हणजे आत्मा बी नाना आता मन बी नाना, त्या आत्म्यासगट ते मन ज्या शरीरात असेल, ज्या शरीरात ते आत्मान मन असेल, त्या आत्म्याचे ते शरीर आहे. म्हणजे ज्या शरीरात मन आणि आत्मा आहे, तर त्याचं काय आहे? ते शरीर, त्यांचे ते शरीर आहे असे म्हणावे, असं समजावे.
म्हणजे अडचण काय आली, कोणाचं कोणतं शरीर, ते मन आणि आत्मा ज्या शरीरात आहेत का ते त्यांचं शरीर असं समजायचं. म्हणजे ते पहिलं मग आत्मा म्हणल्यावर जमाना गेलं ना, मग त्याच्यात त्यानं भर काय घातली मनाची. कारण मन सांगल की नाही मी ते नाही, मी हे नाही, मी हे ते, मन सांगल म्हणून आत्मा घातला मनात. हो, मग असं म्हणावं म्हणले, मन आणि आत्मा त्या दोघांचं जे शरीर आहे ते त्याचं शरीर. पण तसे म्हणता येणार नाही त्यांना. असं म्हणल्यावर बी काय होतंय, नाही म्हणले वेदांती, असंही त्यांना मानता येणार नाही. तरी अडचणीतच आहेत ते. काय अडचण येईल, शरीराप्रमाणे सर्व मनाशी सर्व आत्म्याचा संबंध आहेच. म्हणजे ते पहिलं जे त्याच्या दोष येऊ लागला तो दोष कुठे निघायलाय, हा, ते दोष काढाय बघायले तर, पण ते दोष निघत आहे का, कारण शरीराप्रमाणे सर्व शरीराची सर्व आत्म्याचा संबंध आहेच ना. तो संबंध कुठे तुटायलाय, सर्व आत्म्याशी सर्व शरीराचा संबंध, आणि मग मनाचा संबंध सर्व आत्म्याशी, सर्व मनाचा सर्व आत्म्याशी संबंध. तिथं स्वतंत्र स्वतंत्र कुठं व्हाली तर, आत्मा व्यापक मानल्यावर नाना म्हणल्यावर हे घोळ होतंय. हे कुठं त्याला समजायलंय, आणि तिथे घोळ दाबाय बघायले तर, हा, पण ते दाबाय बघताना जे सांगावं लागायले त्याच्यातच चूक निघायली पुन्हा. हा, म्हणजे ज्याच्यानं नीट कराय चाललेत का त्याच्यानं त्याला जास्त दोष व्हायलाय. जसं एखाद्याला बिमारी झाली, समजा पहिल्या टप्प्यावर आहे बिमारी, आणि ती बिमारी नीट करण्यासाठी एखाद्या औषधाचा प्रयोग करावा त्याच्या शरीरावर, तर त्या औषधाचाच त्याच्यावर जास्त इफेक्टिव्ह व्हावा दुष्परिणामाचा, आणि ते वेगळंच आणि पुन्हा पहिली बिमारी. म्हणजे नीट करायला गेलं तर जास्तच होऊन बसायला, म्हणजे सोडवाय गेलं तर सोडवाय जाणाऱ्यालाच म्हणजे अशातली गत. मी गेले सोडवायला, मलाच लागले बाडवायला. तसं ते जे जे काही उपाय म्हणून सांगायले तर उपाय नाही हो, असं मानलं की संपलं. आत्मा आहेत ना अनेक नाना आहेत ना, मग त्या आत्म्याशी एक मन तुम्ही जोडा, संयोग, एका मनाचा संयोग. मग ते आत्मा आणि ते मन ते ज्या शरीरामध्ये आहेत का ते त्याचं शरीर, मग दुसऱ्या शरीराशी संबंध तुटत आहे. हा, पण ज्या वेळेस ते कर्म अगोदर केले मूळच्या याच्यामध्ये, तर तुम्ही आत्म्य व्यापक मानायलात ना, व्यापक आत्म्य मानायलात ना, मग व्यापक आत्म्याचा संबंध पूर्वीच्या शरीराशी किंवा आताच्या शरीराशी इतरांच्या शरीराशी संबंध मानावा लागेल का नाही. मग त्या ठिकाणी ते आत्मा त्या आत्म्यापासून वेगळा कुठे व्हायलाय, सर्वांच्या आत्म्यामध्ये तो मिसळायलाय ना. मग ते म्हणतात, मग त्याच्यामध्ये मन एक माना, म्हणजे ते मन वेगळं समजेल, मी एक आहे वेगळा, मी एक आहे वेगळा असं समजा. मग ते म्हणतात ते मन ही त्या आत्म्याच्या संयोगामध्ये संयोगवान आहे. तर मग आत्म्याचा दुसऱ्याच्या आत्म्याशी संयोग म्हणलं, ह्या आत्म्याच्या मनाचा बी दुसऱ्याच्या आत्म्याच्या मनाशी संयोग होईल, आत्म्याशी संयोग होईल. म्हणजे ते दुरुस्ती कुठे व्हायली त्या चुकीची. मग आमके मन आमक्या आत्म्याचे, जसे आता शरीर कळाना गेले तर मन तरी कसे कळते रो कोणी आत्म्याचं कोणतं मन आहे म्हणून, मन बी कसं कळन. आता शरीरच कोणी आत्म्याचं शरीर म्हणून समजायचं ही अडचण येऊ लागली. तर ते काय म्हणले, मन माना. आता मन जरी मानलं तरी कोण्या आत्म्याचं कोणतं मन. जर समजा एखादी चिमणी
किंवा कावळा एखाद्या झाडावर बसलाय आणि त्याचे पंख काही कारणानं तुटले तर त्याला उडता येणार, मग ते झाड ज्यावेळेस बुडातून तोडू लागला तोडणारा, त्यावेळेस तिला कळायले आता झाड पडणार आहे. मग तिनं काय विचार करायचा, ज्या बसलेल्या फांटीवर ती फांटी सोडायची आणि दुसऱ्या फांटीवर बसायची. म्हणजे तिला काय आधी बसलेली तिला वाटायले आता ही फांटी पडती, आता ती फांटी पडणार आहे का पूर्ण झाडच पडणार आहे. मग फांटी बदलल्यानं काय होणार आहे, मग तसं आगाव मन शिल्लक घेतल्यानं काय होणार आहे त्याला. मग शरीर घेतलं काय मन घेतलं काय सारखंच व्हायले. मग आत्म्याचा असा निश्चय करता येणार नाही. कसा, आमके मन आमक्या मनाचे आत्म्याचे, आमके मन आमक्या आत्म्याचे आहे असा निश्चय त्यांना करताच येणार नाही. इतकेच नाही तर सर्व इंद्रिय सर्व आत्म्याचे होतील. सर्व इंद्रिय म्हणजे सगळ्याची इंद्रिय सगळ्याच्याच आत्म्याचे होतील, है की नाही. मग किती घोळ होईल. कारण वेदांत्याला वाटलं आता हे इंद्रिय वेगळे मानायला बघतीनं, अगोदरच त्याला सांगितलं. इतकेच नाही तर इंद्रिय सगळ्याचेच होतील, म्हणजे इंद्रिय सुद्धा निवडता येणार नाहीत. हे ह्या शरीराचा इंद्रिय म्हणून, हे अमुक आत्म्याचे इंद्रिय म्हणून, हे सुद्धा समजणार नाही. सर्व बाह्य पदार्थाशी सर्व आत्म्याचा संयोग असल्यामुळं बाह्य जेवढे पदार्थ आहेत तेवढ्या पदार्थाशी आत्म्याचा संयोग, कारण आत्मा व्यापक. मग सर्व पदार्थाशी संबंध मानावाच लागेल. मग हा पदार्थ माझा, हा पदार्थ तुझा, अशी विभागणी कशी करता येईल. मग तळ्यामध्ये रानं जातात ना, तळ्यामध्ये मग तळ्याला पाणी असलं तर ज्याचे रानं तळ्यात गेले तर तळ्याला पाणी असलं तर ते वाहता येणार नाहीत ना. आणि जर समजा दुष्काळ असला म्हणजे तळ भरलंच नाही तर रानं उघडीच राहणार ना ते, आणि मग ते रानं वाहता येणार ना. मग ते ओळखू येतील ना, पहिले रानं आपले कुठून कुठवर येतं, काय धुरे बांधुरे तर तसेच राहतील ना ते झाडं झुडपं मधातले. मग ते ओळखू येतील ना ते रानं आपण आपली. आणि मग जर समजा एखाद्या वर्षी पाऊस काळ जास्त झाला आणि ते रानं झाकून गेले, मग कसं सांगावं कोणाचं रान कुठून आहे. मग व्यापक झालं का नाही त्या ठिकाणी. जे भिन्न भिन्न होते ते क्षेत्र, त्याच्यावर त्या पाण्याचा थर आल्यामुळं पाणी एक आहे, पाणी एक आहे. मग ते एकरूप झालं ना सगळंच. मग त्या ठिकाणी माझं रान इथपर्यंत आहे हे सांगता येईल का. मग आता आत्मा व्यापक आहे. मग आत्मा व्यापक असल्यामुळं सर्वांच्या शरीराशी संबंधित राहणार, सर्वांच्या इंद्रियाशी संबंधित राहणार, सगळ्याच्या मनाशी संबंधित राहणार. एक ज्याचा आत्मा एक आहे तो सगळ्याच्याच आत्म्यामध्ये, सर्वांच्या शरीरामध्ये. मग त्याच्या मनात काय चाललंय, याच्या मनात काय चाललंय, हे प्रत्येकाला एकूण एकाला कळन ना. एकूण एकाला. पण ते तर सोडूनच द्या, असं तर होणारच. दोष एवढा मोठा तर हे होणारच. पण प्रत्येक आत्म्याचा संबंध ह्या जगातल्या पदार्थाशी व्यापक आत्मा मानल्यावर, आणि मग तो पदार्थ कोणाचा हे म्हणून कसं सांगावं. कारण प्रत्येक आत्मा व्यापक आहे, प्रत्येकाचा आत्मा व्यापक आहे, आणि प्रत्येक म्हणणार तो पदार्थ माझा आहे, तो पदार्थ माझा आहे. कारण त्याच्या आत्म्यात ते. मग त्या ठिकाणी आवडा निवड कशी करावी. हा पदार्थ माझा व हा अन्याचा म्हणजे दुसऱ्याचा असा व्यवहारही होणार नाही, करता येणार नाही. कारण हा व्यवहार शरीर अभिमानाने होतो. प्रत्येक शरीरामध्ये जेवढे अभिमान येतो
कारण प्रत्येक शरीरामध्ये अभिमानी आहेत ना. आता जसं ही जागृती विश्वाभिमानी है का नाही. आणि स्वप्नातला व्यवहार भिन्न भिन्न करता येईल का नाही. स्वप्नातलं त्या ठिकाणी प्रकाशन करणारा तो ते जसंच आहे. जागृतीमधला प्रकाशन करणारा तो विश्वरूपच आहे. आणि निद्रामध्ये ते प्राज्ञ स्वरूप आहे का नाही. मग त्याच्या ठिकाणी तो ते व्यवहार करतात. म्हणजेच जे शरीर असेल त्या शरीरामध्ये ते त्याचा व्यवहार करतात. म्हणजे कारण हा व्यवहार शरीर अभिमानानं होतो. आता हे सगळ्याच्या शरीराचा त्याच अभिमानानं व्हायला ना व्यवहार. परंतु सर्व शरीराशी सर्व आत्म्याचा संयोग मानला तर, सगळ्या शरीरातल्या आत्म्याचा संयोग मानला तर, एक मानले तर, एकरूप मानले तर, संयोग म्हणल्यावर म्हणजे एकरूपच संबंधच झाला ना ते. मग तर हे शरीर अमुक आत्म्याचे असे निश्चित कसे करता येईल. ते घोळ व्हायचा नाही का हो. म्हणजे अगोदर एखादा आत्मा एखाद्या घरामध्ये राहत होता. त्या घरामध्ये आता आपण आपल्या घरातले आत्मीयत, आपण आपल्या घरातली आत्मीयत. मग आता सगळ्याचे आत्मे तर व्यापकच आहेत ना. आणि मग सगळ्याचे आत्मे व्यापक आहेत तर मग सगळ्याच आत्म्याला आता त्या तुमच्या घराशी संबंध त्या आत्म्याचा यायतला आहे ना. आणि तुमच्या आत्म्याचा यांच्या घराशी संबंध यायतला आहे ना. मग तो आत्मा कधी त्यांच्या घरात जाईल, त्यांचा आत्मा कधी तुमच्या घरात जाईल. कारण तुम्हाला वाटणार नाही ते मव घर नाही, आणि यायला वाटणार नाही मव ते घर नाही. नवे नवे सगळेच घर त्या आत्म्याला काय वाटल, माझेच येत. कारण सर्व घराशी सर्व पदार्थाशी त्याचा संबंध आहे. मग प्रत्येक आत्म्याला असं वाटायला पाहिजे मग हे सगळं माझंच आहे. जेवढे जेवढे म्हणून पदार्थ दृष्टीला यायलेत ते सर्व त्या आत्म्याला वाटायला पाहिजे. प्रत्येक आत्म्याला वाटायला ते माझेच आहेत, आहे का नाही. पण तसं होत आहे का? तसं होत नाही, तसा व्यवहार होत नाही. अमुकच आत्म्याचे असे निश्चित कसे म्हणता येईल. आणि जर असे म्हणेल की, काय म्हणेल, ज्या आत्म्याची ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी असते, ज्या आत्म्याची, आता बघा हे तिसरा त्यानं ते हे कार्ड आहे पर्याय, तिसरा पर्याय, ज्या आत्म्याची ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी, ज्या आत्म्याची ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते, म्हणजे बुद्धी तिथं अहमपणानं राहते. म्हणजे एक शरीर, त्या शरीरामध्ये एक आत्मा आणि तिथं बुद्धी. आणि ती बुद्धी ज्या शरीराला अहम अहम म्हणते, मी मी म्हणते, माझं माझं म्हणते, आणि ज्या इंद्रियाने ती ठिकाणी मम मम म्हणते, जी बुद्धी इंद्रियाच्या योगानं मम म्हणते आणि त्या बुद्धीच्या योगाने अहंकाराच्या योगानं अहम म्हणजे मी असं म्हणते, म्हणजे देहाला मी म्हणते आणि इंद्रियाला माझं म्हणते, है का ना. असा अहंकार ती बुद्धी जिथं धरते ज्या शरीराला, त्या आत्म्याचे ती शरीर, ते त्या आत्म्याचे शरीर. म्हणजे ज्या आत्म्यात बुद्धी अहंकार धरते, मग तशी खून धरायची म्हणली त्या बुद्धीवरून. या अनुभवाने एका आत्म्याचे एकच शरीर होईल. मग या अनुभवानं एका आत्म्याचं काय होईल, एकच शरीर होईल. मग हा पदार्थ माझा, तो तुझा. या अनुभवाने एका आत्म्याचे एकच शरीर होईल. मग हा पदार्थ माझा, तो तुझा, असा व्यवहार होण्यास हरकत नाही. आता तर जमलं ना, नाही एक म्हणतात असं 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 धरा ना. मग आता तर काय राहिलं नाही ना दोष. तर वेदांती म्हणतात, म्हणून नाना आत्मे मानण्यात दोष नाही. हे न्यायिक म्हणतात, नाना आत्मे मानण्यात काय नाही. बुद्धी त्या ठिकाणी मानली की ती अहम, त्या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी काय करेल ती मम अध्यास,
आणि अहम अध्यास ही धरती त्या ठिकाणी. असं मानलं म्हणजे झालं ना, मग प्रत्येक शरीराच्या ठिकाणी तसं मानायचं, गोळ होत नाही असं म्हणायलेत ते. पण वेदांती म्हणतात हेही म्हणणे योग्य नाही हो तुमचं कुठं चुकायले ते पहा. अहम बुद्धी एका आत्म्यास एका शरीराच्या ठिकाणी होते हे खरे, आम्ही याच्यामध्ये काही चूक मानित नाहीत. एका शरीराच्या ठिकाणी अहम बुद्धी होते हे खरंय हो, परंतु न्यायमताच्या सिद्धांतामध्ये तशी होऊ नये ना. तुमच्या मतामध्ये ती तशी बुद्धी होऊ नये ना, मग व्हायला नाही पाहिजे नियमानं. आणि तुम्ही तशी होती म्हणून सांगायला, तशी कशी होईल? सोनोग्राफीमध्ये एकच बाळ आहे, सोनोग्राफीमध्ये गर्भात एकच बाळ आहे, आणि डॉक्टर काय म्हणते 2 आहेत बरं का, खर्च वाढत, ऑपरेशनाचा खर्च डिलिव्हरीच्या वेळेस वाढन. का म्हणून 2 बाळ येतं पोटात, आणि त्या रिपोर्टमध्ये एकच बाळ दाखवायले. मग हे डॉक्टर का तसं म्हणायला? त्याच्या म्हणण्याचा भाग काय यायच्यासारखाच. कसा? अहो एका आत्म्यास एका शरीराच्या ठिकाणी अहम बुद्धी होते हे खरंय, याच्यात काय वाद नाही. परंतु न्यायमताच्या सिद्धांताप्रमाणे तुमचा सिद्धांत काय आहे? तुमचा सिद्धांत कसा आहे? एक व्यापक मानतात आत्म्याला, आणि तसा नाना आत्मे मानतात तुम्ही, म्हणजे नाना आत्मा मानून व्यापक मानतात. हा तुमचा सिद्धांत आहे ना, याच्यात दोष यायलाय ना. आता बुद्धी त्या ठिकाणी अहंकार धरते, आणि ते बुद्धीनं ज्या शरीराच्या ठिकाणी अहंकार धरला, ज्या वस्तूच्या ठिकाणी ममत्व धरलंय, ते त्याचं ते समजेल, मग काय घोळ होत नाही असं तुमचं म्हणणं आहे ना. पण ते अगोदर ते मानलेलं ते व्यापक आत्मा आणि नाना आत्मे ते शंकर होणार नाही का? जरी आता समजा एखाद्या शरीरानं मी रामभाऊ आहे, मी गजानन आहे, मी शंकर आहे, असं एखादं शरीर अहंकारानं म्हणायले, एक शरीर तसं म्हणायले, पण त्या शरीराच्या ठिकाणी असणारा आत्मा व्यापक आहे का नाही? मग ते शरीर जे प्रकाशन करायलंय की मी अमुक आहे तमुक आहे, मग ते आत्मा व्यापक असल्यामुळं, कारण नाना आत्मा सुद्धा कसा आहे? व्यापकच आहे ना. मग ते दुसऱ्या शरीराला बी कळायला पाहिजे ना. ते नाही म्हणायला पाहिजे मी रामा आहे, दुसऱ्यानं म्हणलं मग प्रत्येक अहो एक उठला की सगळं उठावं, एक झोपलं की सगळे झोपावेत, एक मेला की सगळे मरावेत, असं व्हायला पाहिजे. आणि तसं तर होत नाही. म्हणजेच तुमचा सिद्धांत न्यायमताच्या सिद्धांताप्रमाणे, तुमच्या सिद्धांताप्रमाणे तसं होऊ नये ना. काय होऊ नये? ती बुद्धी त्या ठिकाणी अहंकार तिनं धरू नये तसा. कारण मनाचा संकर दुसऱ्याशी झाला की बुद्धीचाही संकर होणारच. कारण ज्ञान जे उत्पन्न होतंय, अहो त्या बुद्धीलाच तुम्ही ज्ञान मानतात. न्यायमत बुद्धीलाच ज्ञान मानतो, न्यायमतात बुद्धीच ज्ञान मानतात, त्या बुद्धीला ज्ञान समजतात. आणि ते ज्ञान आत्मा आणि मन यांच्या संयोगापासून होते. आत्मा आणि मन यांच्या संयोगापासून काय होते? ज्ञान होते. पण ज्ञान होण्यासाठी त्वचेचा संबंध आहे का लक्षात? नुसत्या मनाचा आणि आत्म्याचा संयोग झाला तर ज्ञान होत नाही. शरीर संबंधानं जर मन आत्म्याशी संयोग पावलं तर त्या ठिकाणी ज्ञान होतं. आणि मग ते ज्ञान आत्मा आणि मन यांच्या संयोगापासून होते. या ज्या मनाच्या संयोगाने आत्म्यास ज्ञान होते
ज्या मनाच्या संयोगानं आत्म्याला ज्ञान होते त्या मनाशी संयोग तर सर्व आत्म्याचा आहेच की. त्या आत्म्याचा तर संयोग आधीच. जसं अनेक गावचे लोक एका खोलीमध्ये बसले तर पण एकाच खोलीत आहेत ना सगळे. मग तसे सगळ्याचे इंद्रिय एकाच आत्म्यात, व्यापक आत्म्यात. मग नाना कसे आत्मे मानाव तिथं? शरीर नाना झाले म्हणून नाना आत्मे म्हणायचे त्याला. पण शरीर कितीही जरी झाले तरी आत्मा नाना मानायला जमत नाही हे त्याला कळा नाही, हे का नाही. म्हणून सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी आत्मबुद्धी झालीच पाहिजे, अहमबुद्धी झालीच पाहिजे. सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी, सर्व आत्म्याला सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी झालीच पाहिजे. होत तर नाही म्हणजे दुसऱ्या शरीराला ती मीच आहे म्हणाव ना. हा, कारण सर्व आत्मे कसे आहेत? व्यापक आहेत ना. मग तुमच्या आत्म्यानं म्हणा हो ते बी मीच आहे आणि ते पण मीच आहे आणि सगळं अहो सगळं मीच आहे असं म्हणाव ना. पण तसं तर तो म्हणत नाही, तसं तर होत नाही. म्हणून नाना आत्मे व्यापक मानणे योग्य नाही की हो. हा दोष आहे. यावर असे म्हणेल की अजूक राहिलेच काहीतरी. यावर आणखी असं म्हणेल की जे आत्म्याच्या ठिकाणी अहमबुद्धी होते, आत्म्याच्या ठिकाणीच अहमबुद्धी होते, तरी सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी ज्ञान झाले पाहिजे. जरी एखाद्या आत्म्याला अहमबुद्धी ज्ञान अहम असा अहंकार त्या ठिकाणी झाला, त्याला अहमबुद्धी त्याची झाली, तर सर्वच आत्म्याला तशी व्हायला पाहिजे. कारण आत्मा व्यापक मानायलेत ना नाना. कारण तुम्ही व्यापक आणि नाना, कारण हे यायले ना व्यापक आणि नाना. आत्मा अंगीकारल्यामुळे ज्या एका शरीराच्या ठिकाणी शुभ क्रियेने आदृष्ट उत्पन्न होईल, म्हणजेच पाप पुण्यात्मक क्रियानं जे आदृष्ट निर्माण होईल, मग ते आदृष्ट त्या शरीराशी सर्व आत्म्याचा संबंध असल्यामुळं त्या आदृष्टात आत्मव्यापक दुसऱ्या आत्म्याशी संबंध यातला ना त्याचा, ते आदृष्ट सर्व आत्म्याचे झाले पाहिजे. सगळ्या म्हणजे सगळ्याच होईल. हे पूर्वी सांगितलेच आहे ना, हे अगोदर बी सांगितलंच होतं. मग कोणत्याही कल्पनेने तुम्ही कशीही कल्पना करून आम्हाला सांगा तरी तुमची इथं कल्पना टिकणार. म्हणजे कितीही शहाणपणानं तुम्ही बोला, कारण खोटं टिकतच नाही. आणि पुन्हा तिथल्या त्यात वेदांत्याजवळ कसं टिकल? लगे लोक बोलत येतं सपादनीचं, पण वेदांत्यापाशी कसं समाधान हो? संसारिकापाशी जमल, तिथं भूल थापा जमत्याल, कारण तिथं संपाद होतंय ना. कारण त्याला प्रतिकार करता येत नाही, बुद्धिमान दे असतंय, है का नाही? हो का तर हो, बरं हो हो. पण कामून हो ते म्हणते कामून कारण, त्याला कारणाचं ज्ञान झालेलं असतंय, है का नाही? म्हणून अमुक आत्म्याचे अमुक शरीर आहे हे ठरविणे शक्य नाही. कोणाच्या यानं? न्यायमताच्या सिद्धांतानं जर बघितलं तर कोणत्या आत्म्याचे शरीर आहे हे ठरविणे शक्य होत नाही. कारण भूत, भविष्य आणि वर्तमान हे जे 3 काळ आहेत, या काळात एका आत्म्याचा जो व्यवहार सांगतील त्या व्यवहाराशी इतर सर्व आत्म्याचा संबंध येणारच ना. म्हणजे एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी संबंध व्यापक मानल्यावर, आहे का नाही? म्हणून आत्मा नाना आणि व्यापक असं मानणे न्यायमतांचं योग्य नाही, अत्यंत अयुक्त आहे. न्यायमताचं हे मत मानणं, असा सिद्धांत करणं हे अत्यंत अयुक्त आहे, म्हणजे युक्तायुक्त नाही. म्हणून न्यायमत हे
वेदांत्याशी संगतवार नाही. म्हणजे त्याच्या मताचं खंडन हे असंभव झाला है का नाही. म्हणजेच ते खऱ्या सिद्धांताशी जुळत नाही. इथपर्यंत एका युक्तीनं वेदांत्यांनी त्यांच्या मताचं खंडन केलंय. आणखी दुसरी युक्ती वापरून त्यांच्या मताचं खंडन करतात. ही जरी युक्ती नाही समजली तर याच्या पुढची आणखी एक युक्ती ती आपण उद्याच्याला पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.